आपल्या आजच्या चर्चेमध्ये आज सहभागी होत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर पी अन्बलगन. आपलं मनापासून स्वागत सर आजच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गेल्या 5-6 वर्षापासून आपण खूप उपक्रम करतोय आणि वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. सध्याचा हा उत्सव इको फ्रेंडली उत्सव कुठपर्यंत आलाय त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? आपल्याला पण माहिती आहे पूर्वी हा प्राचीन काळापासून आपला गणपतीच्या परंपरा आहेत आणि सुरुवातीला आपण साडूच्या माती घेऊन मूर्त्या बनवायच्या आणि आपल्याला पण माहिती आहे पूर्वी हा प्राचीन काळापासून आपला गणपतीच्या परंपरा आहेत आणि सुरुवातीला आपण साडूच्या माती घेऊन मूर्त्या बनवायच्या आणि याच्यामधून पूजन करायचं असतं. आता गेल्या काही वर्षापासून म्हणायचे 10 ते 15 वर्षापासून हा वाढती मागणी आणि उत्सव करण्याचे स्वरूप पण बदललेले आहेत आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काही कमर्शियल स्पेक्ट्स बाकीच्या सुद्धा गोष्टी आलेल्या आहेत. तर म्हणून मूर्तीचे प्रमाण सुद्धा वाढले आणि मूर्तीच्या बेसिकली टाईप सुद्धा तर प्रत्येकाच्या मागणी वेगळं वाढले. म्हणून पूर्वी मातीकडून आपण वाढवून थोडा टेक्निकली जो जास्त स्पीडनी जो बनवता येईल असा पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस आपण म्हणतो. जिप्सम हा जो या मटेरियलकडून जे बनवले जाते हा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लस रासायनिक रंग जो जसं जास्त मूर्ती आकर्षक दिसावा याच्यामधून हा थोडा आपण कमर्शियल कडून वळवले. म्हणून खऱ्या अर्थाने हा नैसर्गिकरित्या आपण जो साजरा करत होतो पूर्वी थोडा कृत्रिम आर्टिफिशियल हा घटक आतमध्ये आलेला आहे. तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काही गेल्या वर्षापासून 2010 पासून हा इको गणपतीच्या कॉन्सेप्ट संकल्पना समाजासमोर आणली. 2010ला काही ठराविक मूर्ती त्या ठिकाणी होत्या त्या फक्त विकल्या गेल्या होत्या आणि आजची स्थिती मात्र वेगळी आहे. खरं म्हणायचं 2010ला जेव्हा ही संकल्पना समाजासमोर प्रामुख्याने मुंबईच्या समाजासमोर जेव्हा आपण आणले सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तेव्हा काही 5-1 हजार मूर्ती आपण काही मूर्त्याकडून आपण उपलब्ध करून ठेवले. त्याच्यामध्ये काही निम्मे विकले गेले, निम्मे म्हणजे 2-1 हजार ते विकले गेले नाही, परत त्यांना घ्यावा लागला. बट नंतर बरेच म्हणजे आपला व्हिज्युअल मीडिया पेपर्स आहे जो न्यूजपेपर्स आहे आणि इव्हन थिएटर्स आणि रेडिओ वाहिन्या असं एमपीसीबी आणि काही संस्था सुद्धा एनजीओ बरोबर आणि काही प्रामुख्याने G24 सुद्धा हा लीड घेतलेले. तर म्हणून आपण जेव्हा 2010ला आपण 5,000 विकायचे एवढं आपण कष्ट करायचंय. आता बघितलं तर 1,25,000 मूर्त्या विकले गेले, अजून मागणी वाढत चालली. खरी गोष्ट आहे. अगदी खरी गोष्ट आहे. सांगायला आवडेल तुम्हाला की G24 तास बरोबर गेले आपण काही वर्ष घरगुती इको फ्रेंडली गणपतीची स्पर्धा घेतोय. आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. अनेक संस्था यामध्ये आहेत ज्या आपल्याबरोबर सहभागाने शासनाबरोबर काम करतायत आणि या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. नक्की सर महत्वाचा असा प्रश्न येतो की नेहमी असं म्हणतो की प्रदूषणाचा प्रश्न उत्सवामध्ये मांडला जातो कारण ती व्यापक भूमिका असते. तर या संदर्भात जर का बोलायचं ठरवलं तर साधारण कोणकोणते प्रदूषणाचे प्रश्न त्यामध्ये येतात? काय आपण म्हणायचं असेल तर मूर्ती साडूच्या मूर्ती विरघळायला काय एक फार कमी वेळाने विरघळते. छोटी मूर्ती असेल तर एखादा तास किंवा 2 तास 3 तासामध्ये विरघळत जास्त एका दिवसात विरघळू जाऊ शकते. परंतु पीओपी जो आहे हा जिप्सम कडून जेव्हा हीट करून बनवले जातो असतंय आणि जास्त प्रमाणे याला केमिकल रंगाच्या अट्रॅक्शन असतात. त्याला काही नैसर्गिक रंग पीओपी घेण्याची सुद्धा अजून काही मर्यादा आहे. तरी नैसर्गिक रंग आपण वापरू शकतो. त्याला कितीपर्यंत हा पीओपी ऍक्सेप्ट करू शकतात. म्हणून जे मेटॅलिक रंग कॅडमियम कोबाल्ट निकल आयर्न कॉपर याच्या म्हणून जेव्हा याला पीओपीला एक कॅल्शियम सल्फेटच असतात. कॅल्शियम सल्फेट आणि थोडा त्याच्याप्रमाणे पाण्याचा सुद्धा घटक असते. जेव्हा पाण्यात समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकत असतो 7-8 महिने सुद्धा ते काही विरघळत नाही, म्हणजे डिसॉल्व्ह होत नाहीये. एकदा फिजिकल अब्स्ट्रक्शन म्हणून असतात आणि नंतर कॅल्शियम सल्फेट अल्टिमेटली काय असते ते हार्डनेस पण वाढते पाण्याचं. असं काही असं पण दगडासारखं असं पण म्हटलं जातं जिप्सम जो आहे नैसर्गिक वस्तू आहे त्याच्यामधून काही प्रदूषण काही होत नाही. असं आता नैसर्गिक वस्तू सुद्धा किती प्रमाणे पाणी टाकावा हे कॅल्शियम सल्फेट शेवटी हा केमिकलच आहे. बरोबर. त्यामुळे हार्डनेस वाढते, त्याच्यामध्ये माशी मच्छीचा आणि जीवाचा सुद्धा धोका होते आणि पिण्याच्या पाण्याचं सुद्धा आणि फिजिकल अब्स्ट्रक्शन असतात. पाण्यामध्ये मुळामुठामध्ये जेव्हा विसर्जन केले जाते वॉटर सप्लाय स्कीमच्या विगिऱ्या असतात किंवा वॉटर सप्लाय स्कीमच्या त्याच्यामध्ये सुद्धा अब्स्ट्रक्शन करतात. जिवंत झरे 7-8 महिने विरघळत नाहीये. बरोबर. तसं साडूच्या किंवा क्लेच्या मूर्ती असतात ते नॉर्मली नैसर्गिक रंग घेण्याचे सुद्धा प्रमाण चांगलं असते. तर म्हणून त्याच्या डिझॉल्विंग आणि बायोडिग्रेडेबल असतात आणि त्याला काही जो धोका असतो किंवा ते फार किमान असतात किंवा मिनिमल इम्पॅक्ट असतं पर्यावरणामध्ये.
पीओपी मध्ये म्हटलं तर पर्यावरणामध्ये पर्टिक्युलरली मेटालिक कॉन्ट्रीब्युशनमुळे फार जास्त प्रमाणात याच्या फूड चेन म्हणतो आपण, फूड चेन जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये व्यापकरित्या हा परिणाम होतो त्याच्या. सर, याबरोबर मोठी जनजागृती संपूर्णपणे राज्यामध्ये केली जाते. अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे किंवा पर्यावरण विभाग आहे, की त्या ठिकाणी प्रदूषण जे होतं ते ध्वनी प्रदूषणाचाही मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर सारख्या शहरामधून त्या ठिकाणी मानवी साखळी लोकांनी केली आणि डॉल्बी साऊंडला हद्दपार केलं. हा ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न सर काय आहे? हा ध्वनी प्रदूषण आता केंद्र सरकारचा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट खाली 2000 पासून एक नियम, ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम आपला अंमलात आणले. त्याच्यामध्ये हा रहिवासी क्षेत्र, कमर्शियल एरिया आणि इंडस्ट्रियल एरियाला वेगळ्या पातळी ठेवलेलं आहे. आता रहिवासी क्षेत्र म्हटलं 55 डेसिबल पेक्षा जास्त होता कामा नये दिवसात, रात्री 10 वाजतानंतर 45च्या वर होता कामा नये. बरोबर. पण याच्यामध्ये हा साऊंड किंवा नॉईज पोल्युशन काय असते, बेसिकली हा शरीरामध्ये पर्टिक्युलरली ब्रेन किंवा हा हार्टमध्ये सुद्धा धोका होऊ शकते. आणि जेव्हा हा शांतता क्षेत्र असते आपल्याकडे, पर्टिक्युलरली न्यायालय, मंदिर आणि हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था, बरोबर, त्याच्यामध्ये हा याच्या बंदीच असतं आपला वापर. आणि ओव्हरऑल याचे साऊंड आणि नॉईज इम्पॅक्ट हा लॉंग रन मध्ये खऱ्या अर्थाने एक आरोग्यामध्ये धोका देणार आहे. बरोबर. म्हणून कमीत कमी आपण ज्या आपलं शरीर एक्सेप्ट करू शकते ना, तितकं आपण आवाजाने काही डिव्होशनल सॉंग्स किंवा काही करायचं ती मर्यादित ठेवून आपण साजरा केलेलेच उत्तम राहील. सर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध राज्यातली अग्रगण्य वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिन्या, झी 24 तास आहे, अनेक वाहिन्या आहेत, यांच्यावर वेगवेगळ्या स्पर्धा घेत असते. याचबरोबर हे जे नॉईज मॅपिंग आहे, मॉनिटरिंग आहे, जे ध्वनी प्रदूषणाची पातळी किती असावी या संदर्भात पण एक संकलन केलं जातं. ते काय पद्धतीने केलं जातं आणि किती राज्यामध्ये, किती महानगरपालिकांमध्ये केलं जाणार आहे? पूर्वी आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये काय करायचं, आपण दीपावली आणि गणेश उत्सव याच्यामध्ये एक प्रमुख शहरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा सोलापूर, 4-5 शहरामध्ये आपण नॉईज मॅपिंग करायचं. आपण आता गेल्या 2 वर्षापासून आपण काय करतो, 26 कॉर्पोरेशनमध्ये, जो महानगरपालिका क्षेत्र राज्यामध्ये 26 कॉर्पोरेशनमध्ये आपण नॉईज मॅपिंग करतो. गणपतीमध्ये पण करतो आणि दिवाळीमध्ये पण करतो. आणि नॉन सीझन किंवा नॉन फेस्टिवल डिसेंबरमध्ये पण आपण करतो. बरोबर. जेणेकरून खऱ्या अर्थाने नॉर्मल बॅकग्राऊंड नॉईज स्कोर म्हणतो आपण, किती आपला हा आजच्या घडीत प्रत्येक शहरामध्ये ते आपण मॅपिंग करतो आणि त्याची माहिती सुद्धा आपण उपलब्ध करून ठेवतो आपल्या वेबसाईटमध्ये. यापुढे आपण सुद्धा काही पेपर किंवा काही टीव्ही मीडिया द्वारे आपण काही संकल्पना असतात, बरोबर, हो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण एमपीसीबी साथ देत असते. म्हणजे मिनिमम नॉईज घ्यावा, हॉकिंग करू नये, अशा प्रकारचा वेगळं अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा एमपीसीबी कडून केले जातात. सर, या सगळ्या उत्सवाला एकूण जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था आता या शासनाबरोबर पुढे येत आहेत आणि हा उत्सव पर्यावरण स्नेही साजरा केला जावा याकरता पुढाकार घेत आहेत. अनेक मंगलमूर्ती.com सारखी संस्था असेल, गणगौर आर्ट्स असेल किंवा श्री गणेश कला केंद्र आहेत, या सगळ्या माध्यमातून राज्यभरामध्ये वेगवेगळी प्रदर्शनं गणेश मूर्तींची आहेत, त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. सर, या प्रदर्शनाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? कारण पूर्वी काय असायचं, हा इको फ्रेंडली गणपती कुठे विकला जाते आणि त्याचं ओळखलं जाणार कसं? आता काय लोक फार हुशार झाले, आपल्याला काय फार काय आपण सांगायचं नाही. आम्ही हलकी असते पीओपीची आणि आपण साडूच्या मूर्ती नॉर्मली जड असते. बरोबर. आणि पूर्वी शोधून बसायचे. आता मागील काही वर्षापासून काही ट्रेडर्स कॉन्फरन्स एमपीसीबी आणि काही संस्थाद्वारे केले जाते आणि काही एक्झिबिशन सुद्धा. या वर्षी सुद्धा आपण काही एक्झिबिशन आपण रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केले, उत्तम प्रतिसाद मिळाला. तसंच तानामध्ये सुद्धा आपण एक्झिबिशन कम सेल्स ठेवले आणि काही वेबसाईट ऑनलाईन सेल बुकिंग सुद्धा होता. त्यामध्ये आपण म्हणायचं असेल तर 3 ते 4 महिन्यापासून हा इको फ्रेंडली साडूच्या मातीच्या बुकिंग होते. बरोबर. आणि हा नंबर मी मागील म्हणाल्याप्रमाणे 1,25,000 होता, कदाचित या वर्षी आपण पर्यंत आपण होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त अवेअरनेस, जास्तीत जास्त अवेलेबिलिटी, कसं मार्केटची मागणी तसं आहे तसं सप्लाय असतात. तर म्हणून अवेअरनेस वाढल्या म्हणून मागणी पण वाढली आणि सप्लायचं माध्यम पण आता पूर्वी फक्त आपण स्टॉल बनायचे, आपण ऑनलाईन विक्री आहे, एक्झिबिशन्स आहे आणि प्री बुकिंग आहे, सर्व प्रकारचं माध्यम आपण वागतो. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणे लोकांपर्यंत ही संकल्पना पोहोचू शकतो. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, त्याच्या बरोबर संस्कृती सन्मानाचा हा पर्यावरणस्नेही उत्सव कसा साजरा केला जातोय याबद्दल डॉक्टर पी अनबलगन, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, या इको बाप्पामध्ये आपल्यावर चर्चा करतात. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती. पाहत राहा इको बाप्पा.
इको बाप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत. इको बाप्पामध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा केला जातो याबद्दल आपण चर्चा करत आपल्या चर्चेमध्ये आज सहभागी झालेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर पियान बलगन. सर, मोठ्या प्रमाणामध्ये जसं पूर्वी गणेश मूर्ती ज्या होत्या, ज्या शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींकरता मोठी संकल्पना मांडून आपण खूप मोठी जनजागृती करताय, तशी इको फ्रेंडली मखर्स देखील आता यायला लागलेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल आम्हाला सांगा ना. बेसिकली जेव्हा आपण सुरुवातीला विचारलं कोणती घटकामध्ये हा पर्यावरणामध्ये धोका होऊ शकतो, तेव्हा एकदा मूर्ती जो बनवणार वस्तू असतात, आपण शाडू वर्सेस पीओपी म्हटलं, आणि जे कलर नैसर्गिक रंग वर्सेस आर्टिफिशियल कलर्स किंवा मेटालिक कलर्स म्हणतो. तिसरं जे देखाव किंवा आपण जो म्हणतो सजावट म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा आपण जे हा देवघर म्हणतो आपण प्रत्येकाला लागतं. पूर्वी आपण थर्मोकोल किंवा प्लास्टिक असं प्रकारचा, कारण की ते इसी असतात मेकिंग, व्हेरी इसी, पण ते डिग्रेडेबल नाही आहे असं प्रकारचं असतं. आता आपण बोललो तर आपण पेपरमधून, इव्हन बॅम्बूमधून, इव्हन लाकडामधून सुद्धा आता सजावट आणि बाकी सर्व असतात. बरोबर. आणि म्हणून आता ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर. असं पूर्वीसारखं नाहीये. आता मूर्ती फक्त आता राहिले शाडूची आणि बाकी सर्व वस्तू आणि पूर्ण ध्वनी प्रदूषण पण आपण करणार, तसं इको फ्रेंडली असं देवाला सुद्धा आपण ते बरोबर मानलं जात नाही असं प्रकारचं म्हटलं जातं. खरी गोष्ट. म्हणून एकदा म्हणायचं म्हटलं तर आपण नैसर्गिकला आधार आणि रेस्पेक्ट करावा, हा निसर्गाला रेस्पेक्ट द्यावा, कारण निसर्गाने आपल्याला सर्व दिलेलं आहे. खरी गोष्ट. आपण त्याला काही दिलं नसेल तर त्याला धोका तरी करू नये. म्हणून नैसर्गिकरित्या ज्या होतील हाच सजावट आणि हा देखावा सुद्धा आपल्याला घ्यावा असंच आपण संकल्पना घेतली. आणि त्याच्यासाठी सुद्धा हा एक्झिबिशन सोबत त्याची सुद्धा आपण सजावटचं सुद्धा एक्झिबिशन आपण ठेवलेलं. हो. आनंदाची गोष्ट सांगायला सगळ्यांना आवडेल, सगळ्या भक्तगणांना, की या गणेशोत्सवामध्ये जवळजवळ 21 फुटापर्यंत इको फ्रेंडली मकर नानासाहेब शेणकर यांच्यासारख्या व्यक्तींनी तयार केलेले आहे, जे अतिशय स्वस्त आहे आणि ते आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी वापरू शकतो. अशी सगळी मंडळी पुढे येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे आग्रही पाऊल उचललं आहे त्याला प्रतिसाद तो उत्तम मिळतोय, पण लोकसहभाग कसा आहे, लोकांचा त्यामध्ये असणारा प्रतिसाद कसा आहे, स्वयंसेवी संस्था धडाडीने पुढे कशा येत आहेत, याबद्दल सर तुम्ही आम्हाला माहिती द्या. या विषयावरती हाच मी म्हटलं, मार्केटच्या भाषेत बोलायचं असेल तर तसं मागणी असते, तसं म्हणजे तसं पुरवठा होत असतो. तसं याला सुद्धा आता काही 2 वर्षापासून मी सुद्धा या ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणे याची मागणी आहे आणि त्याचं बनवणार सुद्धा आता बरेपैकी मार्केटमध्ये उतरलेले. आणि पूर्वी असं म्हटलं जाते हा पीओपी किंवा हा सजावट सुद्धा किंवा थर्मोकोलचा हा सोपा असतात, कारण आता कलाकार पण आता इनोव्हेशन्स बरेच आणलेले आणि इतकी भारी वर्क असतात, कदाचित आपल्याला इंजिन मधून किंवा याच्या मशीन मधून सुद्धा करू नाही शकत अशा प्रकारचं हातवर्क आज घेतलं जातं. कारण की अल्टिमेटली भारत आणि इव्हन आपल्याकडे पैठणीच्या साडीमधलं पूर्ण हातवर्क असतात. तर म्हणून असं भरपूर इनोव्हेशन्स आणलेले आणि हवेत तसं मगर किंवा हा सजावटचा हा पूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध आणि लोकांच्या ज्या मागणी असतात, कधी आपण दादाला कुठेही आपण जरी गेले असेल तर याची डिमांड आणि काही परमनंट असतात. आपण याला तरी आपण काही करत पूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध आणि लोकांच्या ज्या मागणी असतात, कधी आपण दादाला कुठेही आपण जरी गेले असेल तर याची डिमांड आणि काही परमनंट असतात. आपण याला तरी आपण काही करत नाही, या परमनंट आपला देवघर सारखं आपण वापरू शकतो. तर म्हणून अशा प्रकारचा आता तरी बरेपैकी आता पुढाकार आणि मागणी वाढत चाललेले. आणखीन एमपीसीबी आणि महाराष्ट्र राज्य विथ लॉट ऑफ लाईक एनजीओ कॉपरेशन आपण अजून पुढे याला आणखी जनजागृती तरी केलंय. करताना 1-2 वर्षामध्ये पक्का आणि 100% आपण इको फ्रेंडली साजरा करू शकतो. गेल्या 4-5 वर्षापासून महत्वाची गोष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये याच्यामध्ये मोठी जनजागृती आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अनेक शाळांमधून इको फ्रेंडली गणपतीचे वर्कशॉप घेतले जात आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अनेक स्वयंसेवी संस्थांवर, पर्यावरण दक्षता मंचसारखी संस्था असेल, मंगलमूर्ती.com असेल, अशा संस्थांबरोबर असे वर्कशॉप भरण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. त्याला शालेय विद्यार्थी कसा प्रतिसाद देत आहे आणि मुळामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये अशी अनुभूती रुजण्याचं काम महत्वाचं आहे, कारण भविष्यातले हे सशक्त भारताचे मेन विश्वस्त आहेत. तर याकरता तुम्हाला सर काय सांगता येईल की शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी कशा पद्धतीने याच्यामध्ये अग्रक्रम घेतला पाहिजे? खऱ्या अर्थाने हा एन्व्हायरमेंटल मेसेंजर किंवा पर्यावरण दूत असं म्हणायचं असेल तर खरे विद्यार्थी असू शकतात. आजचे विद्यार्थी उद्याचा नागरिक आणि उद्याचा घटक असंच म्हणजे राज्य आणि देश चालवणार आजचे विद्यार्थी असतात. आणि ज्या गोष्टी शाळेमध्ये शिकलेल्या, आम्ही सुद्धा लहान असं शिकलेले, म्हणजे आपण मरेपर्यंत आपण जतन करतो. बरोबर असतो.
आणि कॅप्चरिंग किंवा परिवर्तन जो म्हणतो माइंड चेंज किंवा चांगली गोष्टी एक्सेप्ट करायची जो प्रवृत्ती जो असते शालेय विद्यार्थीमध्ये आणि लहान असताना असतात. काही 20-25 वर्ष मुलांना म्हणजे ह्याचं मन परिवर्तन करणे आणि लहान मुलांना मन परिवर्तन करणे हे वेगळं असतात. खरी गोष्ट. आणि ह्या भावनिक गोष्टी आणि महाराष्ट्र परंपरेमध्ये जोडून आपल्या संस्कृतीमध्ये जोडलेले आहे गणपती आहेत. आणि म्हणून हा मुलांनी लहान मुलांचे सुद्धा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे हात आहे. आणि जेव्हा मुलं या संदर्भात पप्पांना आई वडिलांना सांगितलं जातं आणि भावनिक इश्यू आहे पक्का याचं 100% याच्या आई वडिलांकडून स्वीकारलं जाते. तसं परिवर्तन म्हणजे प्रत्येक घटकामध्ये करत असताना म्हणजे उद्याच्या नागरिक उद्याच्या घटक किंवा उद्याच्या देश चालवणारे हे घटक आहे युवक आहे आजपासून आपण घडवण्याची करतो आणि त्याच्या बऱ्याप्रमाणे मूर्ती बनवायची. हा मूर्ती बनवणे सुद्धा हा कला आहे. आणि साडू घेऊन ते सुद्धा आपण हा इकोबाप्पा आणि काही संस्थांनी सुद्धा त्याच्यामध्ये शाळेमध्ये ऑन ट्रॅक म्हणजे मुलांना मूर्ती बनवण्याची शिकवे. आणि याच्यामध्ये मुलांना वाटतं आपण बाहेर विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः बनवलेली भावनिक अल्टिमेटली देवाला जेव्हा आपण काही अर्पण करतो स्वतःच्या लेबर किंवा स्वतःचं मेहनत असेल तर त्याची उत्तम असंच भावना आहे धर्मामध्ये. तर म्हणून खऱ्या अर्थाने लहान मुलांमध्ये मन परिवर्तन करण्याच्या काही संस्था आणि आपला राज्य करत आहेत. खऱ्या अर्थाने मोठे परिवर्तन होण्याची एक सुरुवात. लहान मुलांमध्ये मानसिक परिवर्तन करण्याचं काम शासनाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्था करतायत. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अशा या उत्सवाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काय म्हणाले हे आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा इको बाप्पा. इको बाप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत. इको बाप्पामध्ये आज आपण चर्चा करतोय की राज्यातला हा गणेशोत्सव कशा पद्धतीने पर्यावरण साजरा केला जातोय आणि याच्याबद्दल आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आग्रही आणि अग्रणी असणारे सदस्य सचिव डॉक्टर पी अनबलगन. अनबल सर, महत्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधान महोदयांनी नुकतंच शनिवारच्या आपल्या या ह्याच्यामध्ये मन की बातमध्ये रविवारच्या मन की बातमध्ये या उत्सवाबद्दल संक्षिप्त टिप्पणी दिली होती. आपल्या वेगळ्या पद्धतीने आपण जी आग्रही भूमिका घेत आहे त्याबद्दल, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? या संदर्भात माननीय पंतप्रधानांनी महाराष्ट्र नव्हे अख्ख्या देशाच्या सर्व नागरिकांना आवाहन केले पर्यावरणपूरक गणपती चतुर्थी आपण साजरा करावा आणि साडूची मूर्ती घेऊनच साजरा करावा असा आग्रहाने हा भूमिका माननीय पंतप्रधानांनी आपल्या समोर मांडलेले. आणि जेणेकरून आपला संस्कृती जो होते आणि निसर्गामध्ये जोडले आहेत आपण ते वाढवून पुन्हा आर्टिफिशियल कृत्रिमरित्या साजरा करू नये. शेवटी हा भावना आणि फेस्टिवल आणि उत्सव जो आहेत आणि निसर्गामध्ये जोडलं जाते. बरोबर. आणि जेव्हा साजरा करत असतो काही आपण हा निसर्गाला हा थँक्स गिव्हिंग सारखा असतो. हा थँक्स गिव्हिंग किंवा आभार मानण्याचे प्रकार हा धोका देण्याचे प्रकार असू नये असं स्पष्ट केले पंतप्रधानांनी. आणि ज्याच्यामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांच्या वतीने आभार आहेत आणि यांच्या मत आणि यांच्या भावना घेऊन आपण सुद्धा या वर्ष मोठ्या प्रमाणे ही संकल्पना आपण राबवणार आहे. या सगळ्या उपक्रमांच्या मागे राज्याचे पर्यावरण मंत्री माननीय नामदार रामदासजी कदम, पर्यावरण राज्यमंत्री माननीय नामदार प्रवीण पोटे पाटील साहेब आणि या राज्याचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव माननीय सतीशजी गवई यांचं मोठं त्या ठिकाणी सहकार्य आहे असं मगाशी उल्लेख माननीय यांनी केला, अनबलगन सरांनी केला. पण सर, या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण आता महत्वाच्या टप्प्यावर आहोत. हा उत्सव अजून इको फ्रेंडली आणि सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, स्वयंसेवी संस्थांनी काय केलं पाहिजे आणि शासनाने पुढाकार कसा घेतला? पूर्वी जेव्हा एक 7-8 वर्षापासून ही संकल्पना आणली होती आणि खरं संकल्पना म्हणजे पूर्वी होती मध्ये आपण काय विसरलो किंवा काही आपण फार काही याचं लक्ष दिलं नाही. आपला शहरामध्ये सुद्धा काही गणपती मंडळ अजून 70-80 वर्षापासून शाळेची माती घेऊनच साजरा केले जातात आणि सार्वजनिक मंडळ. त्यामुळे संकल्पना काही नवीन नाही आहे, फक्त हे विसर्जन झालेले आपण पुन्हा हाती घेतलेले. आपण लोकांना काय आवाहन करू शकाल? याच्यामध्ये पूर्वी काय असतं एकाकी पद्धतीने प्रत्येकाने माझ्या पद्धतीने करायचं किंवा काही हा साडूच्या मातीमध्ये सुद्धा मूर्तिकारांचा एकत्रपणा करणे म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह एक इंटिग्रेटेड अप्रोच असला पाहिजे. याच्यामध्ये मूर्ती बनवण्यापासून आणि त्याची विसर्जनापर्यंतचा इव्हन ध्वनी प्रदूषण या संदर्भात ज्या स्वयंसेवी संस्था खऱ्या अर्थाने एक चांगलीरित्या एक परिणामकारकरित्या काम करतात ते सर्वांना एकत्र घेऊन प्रत्येक स्टेक होल्डर असं म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणे जनजागृती, कारण की जनजागृती एक ट्रिगर आहे. काही आपण कायदा जलप्रदूषण नियंत्रण किंवा नॉइज पोल्युशनसाठी जो कायदा असेल ते असेल, शेवटी भावनिक असल्यानंतर म्हणजे शेवटी हा लॉंग टर्म आणि सस्टेनेबल असायला असेल तर आपल्याला नक्की याच्यामध्ये जनजागृती खरी गोष्ट आहे. जनजागृती हाच महत्वाचा उपाय आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपल्या गणपतीचं पूजन करताय त्याचं विसर्जन देखील कृत्रिम तलावामध्ये करा, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करू नका, अशाच पद्धतीचा निश्चय करणं आवश्यक आहे. कारण इको बाप्पाचा उपभोग पर्यावरण स्नेही तरच तो खऱ्या अर्थाने मनोकामना
पूर्ण करणारा असेल. भावीचं पर्यावरण आपलं समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. वर्षभरातले सगळेच उत्सव पर्यावरण स्नेही साजरे करावेत, अशाच या ठिकाणचा निश्चय आपण व्यक्त करूया. सर, आपण या ठिकाणी आलात आणि माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि इको बाप्पाच्या माध्यमातून ही प्रेरणा घेऊन, हा चेतनेचा, जनजागृतीचा महामंत्र घेऊन आपण पुढल्या वर्षीचा उत्सव देखील तितक्याच पद्धतीने साजरा करूया. याच शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.